कोविड मध्ये लॉकडाऊन कित्येकांच्या आयुष्यात काळे दिवस घेऊन आले. मात्र हेच लॉकडाऊन विहान सुतारिया या 4 वर्षाच्या चिमुकल्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल करून गेले. लॉकडाऊन मध्ये शाळेला सुट्टी असल्यामुळे घेतलेला एक टॉयज कीबोर्ड जो वाजवता वाजवता विहान सुतारिया या लहानग्याच्या आयुष्यात बदल होत गेले. हळूहळू त्याला गाण्यात रस येऊ लागला. मग तो गाणी गाऊ लागला. सोबत टॉयज वरच्या कीबोर्डवर त्याची बोटं वेगळीच जादू करत होती. आता हळूहळू ना त्याचा इंटरेस्ट गाण्यापेक्षा जास्त कीबोर्डवरच दिसू लागला. हे बघून युट्यूब वरून त्याची आई नेहा भंडारी आणि बाबा विक्रम सुतारिया त्याला गाण्याच्या नोट्स काढून द्यायचे आणि मग बुक मध्ये बघून विहान त्या नोट्स वाजवायचा. बच्चों को किस चीज में इंटरेस्ट है, पैशन है उनका और कैसे आगे ले जाना है वो तो पेरेंट्स के ऊपर है. थोड़ा उनको पुश मोटिवेशन सबकी जरूरत होती है. कभी कभी उनको गिव अप करने का मन करता है बट वो ही टाइम होता है. गिव अप नहीं करके कंटिन्यू करते रहे, भले ही वो स्लो चला रहे बट चलता रहे. तो कंसिस्टेंसी बहुत इंपॉर्टेंट है. यातूनच त्याच्यात इतका इंटरेस्ट निर्माण झाला की 2 वर्ष त्याने ऑनलाईन क्लासेस जॉईन केले. लॉकडाऊन नंतरची पुढची 2 वर्ष हे त्याने वेस्टर्न क्लासिकल म्युझिक शिकण्यात घालवली आणि शिकता शिकता बरेच अवॉर्ड मिळत गेले. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यंगेस्ट पियानिस्ट म्हणून त्याने मान पटकावला. त्याच वर्षी आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ग्रँड मास्टर हा खिताब मिळवला. TZP शायनिंग अवॉर्ड कल्चर डिपार्टमेंट 2025 मध्ये परफॉर्मिंग कॅटेगरी मध्ये त्याला अवॉर्ड मिळाला. त्याने द असोसिएट बोर्ड ऑफ द रॉयल स्कूल ऑफ म्युझिक स्कॉटलँड येथे पियानोचे ग्रेड 4 डिस्टिंक्शनने पास केले आहे. तसेच त्याने ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिक लंडन यांच्या सुद्धा एक्झाम डिस्टिंक्शनने पास झाला. छंदाचे रूपांतर पॅशन मध्ये झालं आणि आज हा लिटिल स्टार गेल्या 3 वर्षापासून NCPA सारख्या नामांकित ठिकाणी यंगेस्ट परफॉर्मर पैकी आहे. तसेच पुना द अमनोरा द फन, MTV बोर्ड म्युझिक, यामा म्युझिक स्क्वेअर मालाड येथे यंगस्टार म्हणून तो परफॉर्म करतो. अशा या लिटिल ग्रँड मास्टरला सन्मान महाराष्ट्राचा कडून एक थाप शाबासकीची. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा विहान तू आहेस मान महाराष्ट्राचा आणि म्हणूनच लाडक्या तुला मिळतोय सन्मान महाराष्ट्राचा.